नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी नमो योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता धोक्यात. कर्जमाफी पात्र शेतकरी वगळले जाणार. यामागे नेमके सत्य काय? ज्या बातम्या आता पसरत आहे यामागील सत्य आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. राज्यातील लाखो शेतकरी सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र याच दरम्यान काही न्यूज चॅनल आणि विविध माध्यमांमध्ये या योजनेबाबत वेगवेगळ्या बातम्या प्रसारित होत आहे. काही ठिकाणी कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून वगळले जाऊ शकते, तर काही ठिकाणी ही योजना बंद होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा केला जात आहे. या बातम्यांमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे सरकार खरंच नमो शेतकरी योजना बंद करणार आहे का? किंवा कर्जमाफीसाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांचा पुढील हप्ता थांबवला जाणार का? तर मित्रांनो, उपलब्ध माहितीनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 90 ते 92 लाख लाभार्थी नोंदणीकृत आहे. मागील हप्त्यात जवळपास 89 लाख लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली होती. तर दुसरीकडे राज्यातील कर्जमाफी योजनेअंतर्गत सुमारे 56 लाख शेतकरी पात्र ठरत असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील मोठ्या संख्येने शेतकरी हे नमो शेतकरी योजनेचेही लाभार्थी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता दिला जाणार की नाही याबाबत राज्य शासनाने अद्याप कोणताही शासन निर्णय, GR, अधिकृत परिपत्रक किंवा मार्गदर्शक सूचना जारी केलेली नाही. हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की आतापर्यंत मुख्यमंत्री, कृषी मंत्री, सहकार मंत्री आणि कृषी विभाग किंवा राज्य शासनातील कोणत्याही अधिकृत यंत्रणेने नमो शेतकरी योजना बंद होणार असल्याची किंवा कर्जमाफीत पात्र शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार असल्याची घोषणा केलेली नाही. तरीही काही वृत्तवाहिन्या अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करत आहे. मात्र हे सूत्र नेमके कोण आहेत? संबंधित विभागातील अधिकारी, मंत्री किंवा अन्य जबाबदार व्यक्ती याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही. त्यामुळे अशा बातम्या खऱ्या की खोट्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि नाराजी वाढताना दिसत आहे. कारण अधिकृत घोषणा होण्यापूर्वी अशा प्रकारच्या बातम्या सातत्याने प्रसारित झाल्यास त्याचा परिणाम जनमतावर होऊ शकतो. भविष्यात शासनाने जर कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून वगळण्याचा किंवा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला तर त्याचा मोठा फटका लाखो शेतकऱ्यांना बसू शकतो. याच कारणामुळे राज्यातील शेतकरी संघटना आणि लाभार्थी शासनाकडे एकच मागणी करत आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता तातडीने वितरित करावा. तसेच या योजनेबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांवर अधिकृत स्पष्टीकरण जाहीर करावे. शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी कृषी विभाग आणि राज्य शासनाने स्पष्ट भूमिका मांडणे ही काळाची गरज आहे. कर्जमाफीमुळे नमो शेतकरी योजना प्रभावित होणार आहे का? योजना पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे का? कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना पुढील हप्ते मिळणार आहेत का? या सर्व प्रश्नांची अधिकृत उत्तरे शासनाने लवकरात लवकर देणे आवश्यक आहे. तोपर्यंत सोशल मीडिया किंवा सूत्रांच्या हवाल्याने प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर अंतिम सत्य म्हणून विश्वास ठेवण्याऐवजी शासनाकडून येणाऱ्या अधिकृत आदेश आणि घोषणांची प्रतीक्षा करणे हे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरेल. या विषयावर अधिकृत अपडेट मिळताच आम्ही सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचू. त्याआधी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.